हॅलो फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? तर आज मी इथे उकडीचे मोदक बनवले आहेत. तर त्याची रेसिपी मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करते. एक पॅनमध्ये 1 चमचा खसखस घ्यायची, ती भाजून घ्यायची. त्यानंतर पॅन गरम करून त्यात 1 चमचा तूप घालून किसलेलं ओलं खोबरं घालायचं. त्यानंतर थोडासा गूळ टाकून सर्व एकजीव करून घ्यायचं. नंतर खसखस आणि इलायची पूड टाकायची. तर तुम्ही बघू शकता इथे आपल्याला लागणारं सारण बनून तयार आहे. आता इथे 1 ग्लास गरम पाणी करून घ्यायचे. त्यात थोडंसं तूप घालायचं आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घालून सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे 5 मिनिटे त्याला झाकून ठेवायचं. त्यानंतर हळूहळू करत सर्व मिक्स करत त्याचा गोळा मळून घ्यायचा. तर चला आता मोदक बनवूया. अशा प्रकारे सर्व छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. त्यानंतर एक एक करत मोदक बनवायचे. अशा प्रकारे सर्व मोदक बनवायचे आहेत. तर बघा किती छान मोदक बनवून तयार आहे. अशा प्रकारे मी इथे सर्व मोदक बनवून घेतले. आता आपण त्याला उकडून घेऊया. आता थोडा वेळ झाकण ठेवून बघू शकता इथे आपले उकडीचे मोदक तयार आहेत.